नमस्कार. काय विषय काय घेऊन फिरताय ते? आता आपल्या जुन्नरमध्ये आपल्या जुन्नर नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान जनजागृती कार्यक्रम आपण राबवत आहोत. त्यामध्ये आपण जो घरातला कचरा आहे तो घरातला कचरा घंटागाडीमध्ये जावा व तो वर्गीकरण करून जावा यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. तर जो वर्गीकरण आहे ओला कचरा, सुका कचरा, घरगुती घातक कचरा आणि सॅनिटरी वेस्ट असे वर्गीकरण करून हा कचरा घंटागाडीमध्ये टाकावा, जेणेकरून इतरत्र कचरा न होता त्या कचऱ्याचा आपण नंतर खत तयार करू शकतो. तसेच वर्गीकरण केल्यावर प्लास्टिकही इतरत्र कचरा होणार नाही यासाठी आपण जनजागृती करत आहोत. तर नगरपालिकेच्या वतीने अशी विनंती करते की सर्व आपल्या जुन्नरमधल्या सगळ्या नागरिकांनी जो कचरा आहे तो घंटागाडीमध्येच टाकावा. जर इतरत्र कचरा केला, इकडे तिकडे कचरा टाकला प्लास्टिक वगैरे, तर त्यावरती आता दंडात्मक कारवाई केली जाईल. त्यासाठी आम्ही हा जनजागृती कार्यक्रम राबवत आहोत. कार्यक्रम असे स्वच्छता अभियानाचे नेहमी होत आहेत, पण जुन्नर शहरात असा ठोस परिणाम दिसून येत नाही. त्यावर काय सांगाल? बघा, जुन्नर नगर परिषदेच्या ही जी नवीन कार्यकारिणी 2025 डिसेंबरला अस्तित्वात आली आहे, त्याच्यानंतर साधारणतः आता हा मे महिना संपलेला आहे. साधारणतः 5 ते 6 महिने झालेले आहेत. कामकाज बऱ्यापैकी चालू झालेलं आहे आणि याच्यामध्ये आम्ही सगळे एक किंवा दोन जर लोक सोडले तर बाकी सगळे नवीन आहेत. सगळे नवीन आहेत. बरेचसे पुन्हा ते व्यवस्थित त्याची माहिती करून घेतात. ते आम्ही जे लोक आहोत आम्ही तर अभ्यास करत आहोत, बाकीचे लोक करतात आहेत. बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्याचे सखोल अभ्यास होणं, त्याची प्रॉपर माहिती घेणे, हे जो पाठपुरावा आहे नगरपालिका प्रशासनाचं ते कामकाज आहे. तर त्याच्यासाठी मुख्याधिकारी साहेब असतील, नगराध्यक्ष मॅडम आहेत, आम्ही सर्व पक्षांचे नगरसेवक आहेत जे ते त्यांच्या परीने काम करतात आहेत, प्रयत्न करतात आहेत. एक साधारणतः 1-2 महिन्यात कामं चालूही होती आणि त्यानंतर नगरपालिका आणि त्याच्या जे प्रभागात जे काय अंतर्गत प्रश्न असतील, मूलभूत सोयीसुविधा असतील, हे पण मार्गी लागतं दिसून येईल. नगराध्यक्ष मॅडम, भरपूर वेळा असे स्वच्छता अभियान झालेले आहेत. आत्ता मॅडमनी सांगितलं की दंडात्मक कारवाई होणार. मागं काय गुलाबाची फुलं देऊन काय ते गांधीगिरी पण केली होती, त्यांनी काय जास्त दिसलं नाही. पण आत्ता मॅडमनी सांगितलं दंडात्मक कारवाई होईल. मग दंडात्मक कशा पद्धतीने दंड केला जाणार? आता जुन्नर शहरामध्ये स्वच्छता अभियान लेंडे मॅडमच्या मार्फत वगैरे चालू आहे आणि त्यांनी असं केलेलं आहे की जुन्नर शहरातील लोकांनी सुका कचरा, ओला कचरा हा वेगळा करूनच घंटागाडीमध्ये टाकावा आणि ज्यांना कोणालाही कचरा टाकून कोणीतरी असं कचरा टाकताय आढळून येत आहे, त्यानुसार त्यांनी फोटो याच्यामध्ये दिलेले आहेत. ते फोटो या नंबरवरती टाकावे, त्यांना पाठवावे. त्यानुसार दंडात्मक कारवाई करता येईल. आणि जुन्नर शहरातील लोकांनी सर्वांनी असं ठरवलं पाहिजे की आपलं स्वच्छ जुन्नर हे कसं राहावं आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी काळजी घ्यावी. ओला सुका कचरा हा व्यवस्थित गाडीत टाकावा. दंड कशी काय, दंडाचे स्वरूप कसं राहणार? म्हणजे आता जर काही एखादा भेटला कचरा टाकताना, मग त्याला दंड कसं दिसेल ना, त्यांनी फोटो काढून आणि इथे नंबर दिलेला आहे त्यानुसार त्यांना पाठवा. मग नंबर काय एकदा वाचून दाखवता का? नंबर त्यांचा 97 67 86 94 आणि 42 असा आहे. या नंबरवरती त्यांनी करावं. मग आता ज्यांनी टाकले या नंबरवर फोटो टाकले किंवा काय पुरावे टाकले, मग त्यांना नगरपालिकेमार्फत दंड कशा स्वरूपाचा होणार? म्हणजे किती रुपये होणार किंवा काय होईल? आता ह्या ठिकाणी कसं आहे, रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी घाण करणे याचा दंडात्मक 180 रुपये आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे 150 रुपये दंड आहे. उघड्यावर लघवी करणे 200 रुपये दंड आहे. उघड्यावर शौचालय करणे 500 रुपये दंड आणि बांधकामाचा राडा रोड उघड्यावर टाकणे 2000 रुपये दंड आहे. आणि 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक वापरणे याच्यावरती 5000 रुपये दंड केलेला आहे. अच्छा, म्हणजे पहिल्यांदा जुन्नर शहरात दंडात्मक कारवाई होणार. हो, चालतंय मॅडम, धन्यवाद. ठीक आहे.